तर त्याचा स्तर कसा वाटतो? कारण त्याचा स्तर देखील चांगला आहे असं म्हटलं जातं. अगदी 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. पुणे पण काय फार? हो. खास करून साऊथला तर फारही चांगला स्तर आहे. नॉर्थला पण स्तर चांगला आहे. थोडी आपली मेंटॅलिटी जी आहे ती बदलायला हवी. म्हणजे शॉर्टकट्स घेता कामा नाही. ज्यावेळी मेडिकल टुरिझम, ज्यावेळी परदेशातला माणूस आपल्याकडे येतो, तर त्यावेळी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण फॉलो केली पाहिजेत. मेडिकल प्रोटोकॉल्स फॉलो केले पाहिजेत. त्याला परदेशातला आलाय कुठनं तरी पैसे कमवायचे ही वृत्ती ठेवता कामा नये. त्यावेळी आपण रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे हे समजून वागलं पाहिजे. नाहीतर त्याला आपला काही करून कापाचं आहे आणि त्याला तिथे बायपासला एवढे पडतात. सांगायला तुम्हाला एक मला अभिमान वाटतो की भारतात कुठेही तर तुम्ही कुठल्याही तऱ्हेच्या मेजर सर्जरी केल्यात तर अमेरिका किंवा युरोपमध्ये त्याच्या जवळजवळ 10% ते 20% कॉस्टमध्ये आपण इथे करू शकतो. प्रमोदजी, एक मराठी व्यक्ती म्हणून, एक महाराष्ट्रात जन्मलेली व्यक्ती म्हणून तुम्ही या हेल्थ केअर सर्व्हिसेस आपण ज्या लोकांना देतो त्याच्याकडे बघितलं तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये इतर राज्यांच्या जर आपण विचार केला तर महाराष्ट्र कुठल्या स्थानावर आहे? महाराष्ट्र माझ्या मते चांगल्या स्थानावर आहे, परंतु त्यातलं मुंबई म्हणा किंवा थोड्याफार प्रमाणात पुणे, नाशिक, थोड्याफार प्रमाणात औरंगाबाद, नागपूर एवढेच प्रांत पुढे आहेत. बाकी सगळ्या ठिकाणी मात्र आपण फारी मागे आहोत. या मानाने जर तुम्ही बघितलं तर केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात छोट्या गावातनं सुद्धा चांगल्यापैकी हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर त्या ठिकाणी मेडिकल टुरिझम फार मोठ्या प्रमाणात ते राबवतात. म्हणजे हे डॉक्टर परदेशी जातात, तिथनं पेशंट आणतात आणि त्यांची मोठ्या प्रमाणात कोणी वेगवेगळी तऱ्हेची ऑपरेशन्स करतात आणि त्याच्यासाठी ते. पण या महाराष्ट्रातल्या इतर सेंटर्समध्ये अशा तऱ्हेची खासगी इस्पितळं जी आहेत चांगली ती पण बऱ्यापैकी चांगली सेवा देतात. चांगल्यापैकी सेवा देतात. तर अशा तऱ्हेची हॉस्पिटल्स तिथं न होण्याला कारण काय? थोडंसं कारण मला वाटतं आतापर्यंत आपण कुठेतरी रोटी कपडा मकान याच्या मागेच होतो आणि आता पहिल्यांदा हेल्थ आणि एज्युकेशनला महत्व यायला लागले. हल्लीच सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा टियर 2, टियर 3 टाउन्समध्ये जर तुम्ही हॉस्पिटल टाकली तर तुम्हाला टॅक्स ब्रेक देणार आहेत ते. अशा तऱ्हेची नवीन सुरुवात झाली. मला वाटतं आता थोडं लक्ष दिलं जात आहे. अजून आपण नॅशनल रूरल हेल्थ मिशनवर आहोत. आता नॅशनल अर्बन हेल्थ मिशन पण आलंय. कारण गव्हर्नमेंटला कळून चुकलाय की याच्यामध्ये शहरामध्ये सुद्धा नागरी भागात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वगैरे आहे आणि पुअर असलेल्यांची संख्या, गरिबांची संख्या जवळजवळ 40% आहे मुंबईसारख्या ठिकाणी. प्रमोदजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये एक रॅपिड फायर राऊंड म्हणून असतो. एक पटापट उत्तर द्यायची असतात एका शब्दात किंवा एखाद्या छोट्याशा वाक्यात आणि पटापट्टी. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सुरू करूया? हो. तुमचा आवडता राजकीय नेता कोण? खरा म्हणजे कोणीच नाही. आवडतं साहित्य? पु ल देशपांडे. तुमचं आवडतं पुस्तक? ऑन विंग्स ऑफ फायर, अब्दुल कलाम. तुमचं आवडतं शहर? मुंबई. अलीकडे बघितलेला चित्रपट किंवा नाटक? तरी काय बघितलं. अच्छा. आवडतं पर्यटन स्थळ कुठलं तुमचं? महाबळेश्वर. आणि तुमच्या दृष्टीनं यशाचा मंत्र? चिकाटी, जिद्द आणि ध्येय असलं पाहिजे. शेवटी तुम्ही तुमचं यशाचं हे 3 शब्द चिकाटी, जिद्द आणि ध्येय असं म्हणालात. थोडक्यात अगदी एखाद्या मिनिटात तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल तुम्ही? मी प्रेक्षकांना एवढंच म्हणेन की मराठी माणूस खास करून महत्वाकांक्षा बाळगत नाही. आपण महत्वाकांक्षा बाळगणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मी नेहमी म्हणत आलोय लो एम इज क्राईम. तेव्हा आपली झेप उत्तुंग ठेवली पाहिजे आणि झेप जर उत्तुंग ठेवलीत आणि डोळसपणे त्याचा जर ध्यास घेऊन त्याचा पाठपुरावा केलात तर जरूर यश तुम्हाला मिळेल. प्रमोदजी, आमच्या या टाटा इंडिकॉम भरारी यशाची मध्ये आलात आणि आपल्या आयुष्याला आमच्यासमोर उलगडून दाखवलं, याबद्दल अगदी आपले मनापासून आभार. धन्यवाद. टाटा इंडिकॉम भरारी यशाची मध्ये आपण प्रमोद लेले, हिंदुजा हॉस्पिटलचे सीईओ यांच्याबरोबर गप्पा मारत होतो. यानंतर पुढील आठवड्यातल्या कार्यक्रमात आपण अशाच एका मराठी माणसाला, जो आपल्या क्षेत्रामध्ये उच्च स्थानावर गेलेला आहे, त्याला बोलावणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा पाहत रहा झी 24 तास.